नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण नवीन यूट्यूबरसाठी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि नवीन यूट्यूबर म्हणण्यापेक्षा ज्यांनी यूट्यूबमध्ये वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहिलेले आहेत किंवा स्वप्न पाहत आहेत की आपलं चॅनल मॉनिटाईज होईल, तर अशा यूट्यूबरसाठी आपण हा खास व्हिडिओ घेऊन आलो आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे माझ्या यूट्यूबच्या जर्नीमध्ये किंवा माझ्या प्रवासात मी ज्या ज्या गोष्टी केल्या आणि त्यानंतर माझा यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होण्यासाठीचा जो क्रायटेरिया आहे तो पूर्ण कसा केला मी, तर ते तुम्हाला या ठिकाणी आज मी लाईव्ह दाखवणार आहे। तर त्यासाठी आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या चॅनलवरती जर व्ह्यूजची संख्या अगदी मर्यादित असेल किंवा कमी येत असतील, 100च्या वरती व्ह्यूज येत नसतील आणि कधी-कधी आपण काय करतो, मग शॉर्ट व्हिडिओ टाकतो। तर एकतर शॉर्ट व्हिडिओवरती आपण जर थोडंसं फोकस केलं तर 90 दिवसामध्ये आपल्याला 10 मिलियन्स इतके व्ह्यूज येणं अपेक्षित असतं आणि तेवढं व्हिडिओ आपले शक्यतो या ठिकाणी होत नाहीत। परंतु जर तुम्ही प्रयत्न केले तर एखादा व्हिडिओ कदाचित व्हायरल होऊ शकतो, पण हे सगळ्यांच्याच बाबतीत घडेल असं नाही। तर त्यासाठी आपण शक्यतो लाँग व्हिडिओचं देखील फोकस केला पाहिजे, कारण लाँग व्हिडिओतून आपल्याला बरेचसे व्ह्यूज या ठिकाणी येतात। पण त्यासाठी आधी शॉर्ट व्हिडिओ तयार करताना आपण जे काही ॲप्लिकेशन किंवा ज्या ॲप्लिकेशनचा आपण वापर करतो, तर त्यामध्ये आपण ज्या ॲप्लिकेशनचा आपण वापर करतो, मी आता काइनमास्टरमध्ये व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं करतो। तर मग जर समजा तुमचा एखादा शॉर्ट व्हिडिओ असेल, आता मी इथं एक्झाम्पलसाठी तुम्हाला एक इथं व्हिडिओ घेतोय। हा व्हिडिओ बनवताना हे बघा, मी तुम्हाला इथं लाईव्ह दाखवतोय थोडंसं। तर अशा प्रकारचं थंबनेल जे आहे ते सुरुवातीला, आता इथं व्हिडिओमध्ये मी बाकीचं जे काय आहे ते पुढे दिसत नाही, परंतु सुरुवातीचा जो पार्ट आहे साधारणतः 4 ते 5 सेकंदाचा किंवा 1-2 सेकंदाचा जरी ठेवला, परंतु अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, एक थंबनेल बनवून घ्या आणि ते व्हिडिओच्या सुरुवातीला लावा आणि त्यानंतर व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट जसा करता तशा पद्धतीने करा। म्हणजे तुम्ही काइनमास्टरचाच वापर करा असं पण मी नाही सांगत। तुम्ही ज्या ॲप्लिकेशनचा वापर करून तुमचा व्हिडिओ एडिट करत असाल तर त्याच्यामध्ये अगोदर तुम्ही काय करा, थंबनेल बनवून घ्या आणि ते थंबनेल तुम्ही काय करायचं आहे, या ठिकाणी ॲड करायचं आहे आणि त्यानंतर तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे। मग अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ एडिट ज्या ॲप्लिकेशनमधून करता त्याच्यातून करा आणि त्यानंतर मग पुढे काय करायचं की तो व्हिडिओ आपल्याला व्हायरल होण्यासाठी तो खूप मदत करतो, कारण त्याचे व्ह्यूज देखील बरेचसे जास्त येतात। ज्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने शॉर्ट व्हिडिओ टाकाल तर त्यावेळेला तुम्हाला तो 100% जास्त व्ह्यूज मिळून देईल, कारण नंतरनं मग आपण ज्यावेळेला तो शॉर्ट व्हिडिओ, आता इथं मी तुम्हाला एक दाखवतो माझ्या प्रत्यक्ष यूट्यूबमध्ये। आता इथं मी शॉर्टला जर क्लिक केलं तर इथं बघा, शॉर्ट व्हिडिओला जिथे मी आता माझ्या ते लक्षात आलं, परंतु मी इथं एकही व्हिडिओसाठी तसं केलेलं नाही आहे। परंतु तुम्ही जर इथं पाहत असाल तर आता इथं बघा, ज्या वेळेला आपण ते थंबनेल ॲड व्यवस्थित करतो, म्हणजे आता इथं याच्यामध्ये जर आपण गेलो 3 डॉटवरती क्लिक केलं, व्हिडिओ एडिटचा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक केलं की त्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारे इथं पेन्सिलचा आयकॉन दिसते, त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इथं तुमच्या हे बघा खाली इथं ज्यावेळेला आपण हे बघा, म्हणजे ज्यावेळेला आपण इथं खाली शॉर्ट व्हिडिओ असतो आपला, तर तो आपल्याला एडिट करायला इथं एक चान्स असतो आणि ज्यावेळेला आपण व्हिडिओमध्ये जो पार्ट असतो त्या जर आपण थंबनेल जर समजा इथं मी ॲड केलं, समजा हे जर ॲड केलं तर इथं एक प्लसचा आयकॉन आहे इथं वरती, तर तिथं आपण जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हा शॉर्ट व्हिडिओ काय करू शकतो, व्हायरल होण्यासाठी थंबनेल जे आहे जे आपण व्हिडिओमध्येच जर बनवून टाकलेलं असेल तर तिथं आपल्याला आपला व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही। तर हा एक ऑप्शन तुम्ही करा। त्याच्यानंतर जर तुम्ही पुढचा भाग असतो जो आपला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी दुसरा एक आहे तो लाँग व्हिडिओचा। तर आता इथं माझे व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, आताच मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, तुम्हाला लाईव्ह दाखवते। तर या ठिकाणी इथं देखील माझे व्ह्यूज 7, 23, 33 म्हणजे फार कमी व्हिडिओ या ठिकाणी सबस्क्रायबर पाहतात। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, दुसरा एक ऑप्शन, मग लाँग व्हिडिओ जर समजा तुमची सबस्क्रायबरची संख्या 1000च्या पुढे गेली तर मग तुम्हाला दुसरा एक क्रायटेरिया असतो, व्ह्यूजची संख्या कमी येत असेल तर मग तुम्ही शक्यतो लाँग व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवा, त्याचे थंबनेल वगैरे व्यवस्थित बनवा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण
थंबनेल कसे बनवायचे किंवा कोणत्या ॲप्लिकेशनचा वापर करायचा किंवा मी जे करतो ज्याच्यातून अशा प्रकारचे चांगले थंबनेल बनवतो, तर हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला मी नंतर सांगेल. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी आपल्याला लाँग व्हिडिओचा विचार करायचा आहे. मग ज्या चॅनलचा आपल्याला किंवा आपल्या चॅनलवरती जर व्ह्यूची संख्या कमी येत असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिसतात बघा. होम, शॉर्ट्स आणि त्यानंतर व्हिडिओ अपलोड करतो त्याचं एक चिन्ह दिसतं प्लसचं. त्यानंतर सबस्क्रिप्शन आणि त्यानंतर यू. तर इथं यूचा ऑप्शन आहे, याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर अशा प्रकारे तुमच्या पुढे इंटरफेस येतो. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला युअर व्हिडिओज आणि त्यानंतर खाली आहे प्रमोशन. तर इथं प्रमोशनचा ऑप्शनवरती जर गेलो तर आता मी काही व्हिडिओचं प्रमोशन वगैरे केलं होतं. मग त्यासाठी तुम्ही एका व्हिडिओसाठी साधारणतः 100 रुपये लावू शकता आणि साधारणतः 20 रुपये पर डे म्हणजे आपल्याला साधारणतः तुम्ही 5 दिवसाचं प्रमोशन घेऊ शकता, 10 दिवसाचं घेऊ शकता. आता इथं मी काही दाखवतोय. आता खालचा जो बघा, बेस्ट इमेज टू PDF कन्व्हर्टर अँड इन्हॅन्सर इमेज टू PDF हा जो थंबनेल आहे त्याच्या पुढे बघा खाली दिलेला आहे व्हिडिओ व्ह्यूज, म्हणजे व्हिडिओची संख्या जी माझी कमी येत होती, म्हणजे व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या कमी होत होती, तर त्याच्यावरती मी ॲड लावली. म्हणजे या ठिकाणी याचं प्रमोशन केलं या व्हिडिओचं आणि ते व्हिडिओचं प्रमोशन केल्यानंतर इथं बघा व्ह्यूज, त्यानंतर इथं त्याचं टायटल वगैरे आणि त्यानंतर इथं बघा 100 रुपये स्पेंड बजेट. तर इथं स्पेंड बजेटवरती जर आपण क्लिक केलं तर हे बघा अशा पद्धतीने इथं मी 50 रुपये दाखवतो याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघा माझी व्ह्यूजची संख्या किती झाली 365 आणि त्याचं इम्प्रेशन आलेलं आहे 2544. आता हे इम्प्रेशन तसं पाहायला गेलं तर एवढं काय म्हणावं असं आलेलं नाही, परंतु हरकत नाही, माझी व्ह्यूजची संख्या या ठिकाणी वाढलेली आहे. त्याच्यानंतर आणखीन थोडंसं पाठीमागे जाऊन पुढचा व्हिडिओ दाखवतो. इथं बघा, इथं ऑडियन्स ग्रोथ म्हणजे मला सबस्क्रायबर वाढावा म्हणून मी या ठिकाणी हा व्हिडिओ लावलेला होता, याचं प्रमोशन केलेलं होतं. याचला पण मी या ठिकाणी 100 रुपये लावले होते, पण साधारणतः मी 54 म्हणजे जवळजवळ 55 रुपयापर्यंतच मी आणि त्यानंतर या ठिकाणी माझे सबस्क्रायबर मला फक्त 1000 कंप्लीट करायचे होते, तेवढे माझे कंप्लीट झाले आणि तेवढे झाल्यानंतर मी या ठिकाणी इथं एक ऑप्शन दिसतोय तो मी स्टॉप केला जातो. म्हणजे ज्यावेळेला आपण हे 100 रुपये या व्हिडिओसाठी लावलेले आहेत, तर जर आता आपलं क्रायटेरिया पूर्ण झाला तर आपण तिथं ते पॉज करू शकतो आणि ते पैसे आपले गुगल ॲड्सचं जे अकाउंट आहे त्याच्यावरती ते पैसे शिल्लक राहतात. तर ते प्रमोशन कसं करायचं ते पण मी तुम्हाला आता दाखवणारच आहे लाईव्ह. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता इथं बघा व्ह्यूजची संख्या 134 आलेली आहे, त्याचं इम्प्रेशन 2317 आलेले आहे आणि त्याच्यातून या व्हिडिओतून सबस्क्रायबर मला 14 वाढलेले आहेत फक्त. आणि त्यासाठी मी पैसे किती खर्च केले 54.81 म्हणजे जवळजवळ 55 रुपये. आता मी लावले होते 100 रुपये, त्यामध्ये मी हे मध्येच बंद केलं. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुढचा व्हिडिओ दाखवतोय. या ठिकाणी हा व्हिडिओ थोडासा मोठा होता. इथं मी ऑडियन्स ग्रोथ म्हणजे या ठिकाणी सबस्क्रायबर वाढावा म्हणून मी या ठिकाणी याच्यावरही पैसे लावलेले आहेत. इथं मी 100 रुपयेच लावलेले आहेत आणि त्यानंतर व्ह्यूज आले 170 आणि त्याचं इम्प्रेशन बघा 6122 आणि त्याच्यातून सबस्क्रायबर मला वाढले 35 आणि त्यासाठी मला पैसे लागले 99.81 म्हणजे जवळजवळ 100 रुपये या ठिकाणी लागलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचा एक व्हिडिओ आहे. आता मी तुम्हाला एक लाईव्ह पण करून दाखवणार आहे. इथं बघा ऑडियन्स ग्रोथसाठी या ठिकाणी मी या ठिकाणी व्हिडिओ लावलेला होता. आता तो मी काय केला आहे पॉज करून ठेवलेला आहे. जर तो मी ऑन केला, आता इथं बघा स्टेटसच्याच खाली बघा इथं दिसतंय. आता इथं इम्प्रेशन व्ह्यूज काहीच नाही आलेलं. मी या ठिकाणी 100 रुपयेच लावलेले आहेत, पण त्यातला 100 रुपयापैकी माझा एकही रुपया गेलेला नाही. आणि आता मी इथं पॉज हा जर ऑप्शन मी ऑन केला आणि त्यानंतर सेव्हचं जे बटन आहे ते जर क्लिक केलं तर या ठिकाणी माझं 100 रुपये माझ्या ॲडसेन्स अकाउंटमधून या ठिकाणी जातील गुगलच्याच. आणि त्यानंतर मग या ठिकाणी या व्हिडिओचं प्रमोशन चालू होईल. तर आता मला या व्हिडिओवरती प्रमोशन करायचं नाही. मी एक लाईव्ह व्हिडिओ किंवा तुम्हाला या ठिकाणी याची समज यावी म्हणून मुद्दामून हा या ठिकाणी व्हिडिओ तयार करत आहे. त्यासाठी मी या ठिकाणी या व्हिडिओसाठी अशा प्रकारचा ऑप्शन निवडलेला आहे. आता मी हे बंदच करून ठेवते. त्याच्यानंतर मला आता रिअलमध्ये तुम्हाला एक प्रमोशन करून दाखवतो एका व्हिडिओचं, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आता इथं तुमचे जे काही व्हिडिओ असतात, तर आता इथं बघा खाली होम टॅब आहे, शॉर्ट्स आहेत खालच्या लाईनला, सबस्क्रिप्शन आणि त्यानंतर यू. तर यूवरती जर क्लिक केलं तर अशा पद्धतीने
तुमच्या पुढे तुमच्या व्हिडिओची या ठिकाणी माहिती येते चॅनलची. तर इथं तुम्हाला काय करायचं, युअर व्हिडिओज, इथं युअर व्हिडिओजवरती गेलं की त्यानंतर आपल्याला ज्या व्हिडिओचं प्रमोशन करायचं आहे, शक्यतो एक लक्षात घ्या, जो व्हिडिओ तुमचा चांगल्या पद्धतीने तुम्ही बनवलेला असेल, तुम्हाला लक्षात येईल की आता ह्या व्हिडिओमध्ये खरोखरच मी जो कंटेंट घेतलेला आहे तो असा कंटेंट आहे की जो व्हिडिओ किंवा तशा प्रकारचं कंटेंट यूट्यूबवरती जास्त प्रमाणात नसतील. तर अशा प्रकारे वेगळा काहीतरी तुम्ही ज्या विषयावरती व्हिडिओ बनवताय त्याच्यामध्येच फक्त यूट्यूबला तशा प्रकारचे व्हिडिओ फार जास्त नसतील अशा गोष्टी तुम्ही लक्षात घेऊन एक व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवा. आणि त्यानंतर मग काय करायचं आहे, जो व्हिडिओ लॉंग असेल तर त्याचं प्रमोशन करायचं. आता इथं मी शक्यतो जर तुम्हाला व्ह्यूची संख्या जास्त यायची असेल तर लॉंग व्हिडिओ घ्या, मोठा व्हिडिओ घ्या आणि तो चांगल्या पद्धतीने बनवा आणि त्यानंतर मग त्याला तुम्ही प्रमोशन करा. आता इथं मी 21.45 म्हणजे या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे त्यासाठी मी इथं प्रमोशन करून दाखवतो तुम्हाला. इथं प्रमोट नावाचा ऑप्शन दिसतोय बघा 3 नंबरचं, त्याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा इंटरफेस येतो, थोडासा पेज लोड घेतं आणि त्यानंतर आता तुम्हाला ऑडियन्स ग्रोथ पाहिजे की व्हिडिओची व्ह्यूज संख्या पाहिजे. जर तुम्हाला सबस्क्रायबर वाढवायचे असतील हा व्हिडिओ पाहून तर या ठिकाणी तुम्हाला ऑडियन्स ग्रोथ हा ऑप्शन निवडायचा आहे. आता मला व्ह्यूजची संख्या या ठिकाणी आली पाहिजे म्हणून मी या ठिकाणी व्हिडिओ व्ह्यूज हा ऑप्शन या ठिकाणी दाखवतोय, याच्यावरती क्लिक करतोय. व्हिडिओ व्ह्यूज हा ऑप्शन निवडला त्यानंतर खाली नेक्स्ट बटन आहे त्याच्यावर क्लिक करा. नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा या ठिकाणी इथं तुम्हाला प्रमोशनची जी हेडलाईन आहे हेडलाईन टाकायला आलेली आहे. तर आता इथं प्रमोशनची हेडलाईन टाकताना व्यवस्थित टाका जेणेकरून तुम्हाला त्याच्यातून व्ह्यूज या ठिकाणी येणार आहेत. प्राकृतिक भूगोल, FYBA, इंट्रोडक्शन टू फिजिकल जिओग्राफी, IMP, MCQ, SPP, NEP 2020 फायनल एक्झाम. तर आता इथं मी एक्झाम टाकून घेतोय. त्यानंतर इथं प्रमोशन तुम्ही टाकू शकता. इथं तुमच्या चॅनलचं नाव येते तर ते तशा पद्धतीने इथं राहील आणि त्यानंतर तुम्ही काय करायचे, नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचा या ठिकाणी इंटरफेस येईल. याच्यामध्ये 2 नंबरचा ऑप्शन आहे युरोपियन युनियन पॉलिटिकल ॲड्स. तर याच्या पुढेच एक चिन्ह आहे बघा ॲरोचं, त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आता आपल्याला काही पॉलिटिकली ॲड करत नाही आपण, एज्युकेशनल व्हिडिओ किंवा जो तुमचा चॅनल असेल त्याच्या संदर्भाने तुम्ही व्हिडिओ बनवताय. त्याच्यामुळे इथं नो धिस प्रमोशन डझंट हॅव UE पॉलिटिकल ॲड हा ऑप्शन निवडा आणि खाली डन करा. डन केल्यानंतर पुढे नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथं बघा थोडंसं पेज लोड घेतं. आता इथं माझी व्ह्यूची संख्या 1000 रुपये जर मी लावलं तर मला साधारणतः 7 दिवसामध्ये किती व्ह्यूज येणार आहेत, 1600 ते 5300च्या दरम्यान माझी व्ह्यूज येणार आहे. आणि त्यानंतर त्याचं जे काही इम्प्रेशन आहे तर ते 24,000 ते 66,000 एवढ्या दरम्यान येणार आहे. आता आपले 1000 रुपये काही लावायचे नाहीत आपल्याला, अगदी सगळ्यात कमी बजेट म्हणजे 100 रुपये या ठिकाणी आहेत. त्याचं व्ह्यूज किती येणार आहेत ह्या व्हिडिओचं, 100 रुपयामध्ये 480 ते 1700 आणि त्याचं इम्प्रेशन किती आहे 4700 ते 13,000पर्यंत. आणि त्यानंतर 7 दिवसामध्ये म्हणजे इथं पर डे किती पडलं, 14 रुपये 29 पैसे पर डे. आणि जर आणखीन हे जर कमी दिवस केले, 5 दिवस करूया आता 6 दिवस करून दाखवते. 6 दिवसाचे 490. त्याच्यानंतर आणखीन कमी करूया आपण, इथे दिवस खाली डेजचा ऑप्शन आहे त्याच्या पुढेच जे चिन्ह दिसते त्याच्यावरतून आपण बोटानेच इकडं मागं पुढं करू शकतो. आता 3 दिवसात जर केलं तर 460 व्ह्यूज येणार आहेत. त्याच्यानंतर थोडंसं 5 दिवसाचं करूया. आता 5 दिवसात जर केलं 480. शक्यतो तुम्ही काय करा 5 दिवसाचंच निवडा, कारण 5 दिवसामध्ये बऱ्याचशा या ठिकाणी इथं बघा 480 ते 1700 याच्या दरम्यान या ठिकाणी व्ह्यूजची संख्या येणार आहे. आणि त्यानंतर खाली प्रमोट नावाचा ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करा. म्हणजे 20 रुपये प्रति दिवस, म्हणजे साधारणतः आपण 20 रुपये जसं खाऊसाठी किंवा कुठल्या तरी किरकोळ गोष्टीसाठी खर्च करतो, तर इथं दिलेलं बघा प्रमोशन क्रिएट युअर प्रमोशन विल बी अनाऊन्स. म्हणजे या ठिकाणी आता हे पेंडिंगला जात आहे, थोड्या वेळाने ते रिव्ह्यू होतं आहे यूट्यूबकडून आणि त्यानंतर मग या ठिकाणी याच्यातून ॲड यायला सुरुवात होईल. आता इथं बघा पेंडिंग दाखवतं आहे स्टेटस खाली.
आता इथं जर ह्या व्हिडिओला मला प्रमोट करायचं नसेल, लगेच मी बंद करू शकतो. तर बंद केलं आणि त्यानंतर सेव्ह करा जर तुम्हाला बंद करायचं असेल तर. तुमची समजा तुम्हाला जेवढी व्ह्यूची संख्या पाहिजे असेल तेवढी आली आणि त्याच्यानंतर तुमचं ॲड ही चालूच राहते. पण जर तुम्हाला वाटलं की नाही आता माझे थोडेसे पैसे अजून बाकी राहिलेले आहेत, तर तसेच ठेवू शकता. तुम्हाला नंतरच्या एखाद्या व्हिडिओच्या प्रमोशनसाठी ते पैसे शिल्लक राहू शकतात. आता त्याचं ॲडसेन्सचं अकाउंट वगैरे कसं क्रिएट करायचं ते एखादा व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येणार आहे. त्यासाठी आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं पाहणार आहे. आता ते अकाउंट वगैरे कसं बनवायचं त्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रोसेस करावी लागते तो व्हिडिओ आपण चॅनलवरती लवकरच घेऊन येणार आहे. तर आता आपण थांबूया. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओसोबत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील व्हिडिओसाठी. धन्यवाद. चला भेटूया. बाय बाय.